ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण कृपया लवकरात लवकर बसून घ्या, कारण की आता मान्यवरांचं आगमन होते। यामध्ये वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, महात्मा फुले वसतिगृह ट्रस्ट, निलेजी टेळेकर आणि सहकारी, अखिल बारामती भोई समाज संस्था, सतीजी करंजे आणि सहकारी, श्री संत वीरशैव कक्कय्या समाज विकास महामंडळ, सोमनाथ गजाकस आणि सहकारी, बारामती तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष आणि सहकारी, बारामती शहर परिट धोबी समाज सेवा संघटना, निलेजी पवार आणि सहकारी। ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण कृपया लवकरात लवकर बसून घ्या, कारण की आता मान्यवरांचं आगमन होते। कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत, त्यामुळे पाठीमागचे बसलेले सर्वांना विनंती आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं विनंती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेसाठी सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। काही मान्यवर येत आहेत, थोड्याच वेळात आपण सभेला सुरुवात करणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण सांगता सभेची सुरुवात करतो आहोत, आणि या सांगता सभेची सुरुवात करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण पुष्प पाकळ्यांनी या सभेची सुरुवात करणार आहात। आदरणीय दादांच्या प्रतिमेला पुष्प पाकळ्या अर्पण आपण करणार आहात। सांगता सभेची सुरुवात झालेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री थोड्या वेळानंतर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। आपण सांगता सभेची सुरुवात करतो आहोत। विकासाची गाथा जर कुठे लिहायची असेल तर ती बारामती पासून सुरू होते। विकासाची गाथा जर कुठे, आदरणीय अजित दादा पवार, कोरड्या मातीतून हिरवे स्वप्न फुलवणारा नेता म्हणजे अजित दादा, आणि त्या स्वप्नांची साकारलेली नगरी म्हणजे आपली बारामती। बारामतीकरांना अभिमान वाटणारं नेतृत्व, आणि आज या नेतृत्वाच्या आठवणींमध्ये आपण सगळे हरवतोय। 3 महिने पूर्ण होत येत आहेत, पण आजही विश्वास बसत नाही आपल्यातला हे अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आज आपल्यामध्ये नाहीत। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बारामतीच्या घराघरांमध्ये 8 दिवस या ठिकाणी कुणाला अन्न गेलं नाही, आणि प्रत्येकाला असं वाटलं की माझ्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी गेलेली आहे। प्रोग्राम चालू झाला। या ठिकाणी आदरणीय दादांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। पुष्प पाकळ्यांनी